एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता. आदरणीय भिडे गुरुजींनी काही वर्ष अगोदर रायगडावरती शिवछत्रपतीचं सुवर्ण सिंहासन उभारणार आहे अशी एक घोषणा केली होती. त्याचं नेमकं काय झालं? आणि त्या सुवर्ण सिंहासनासाठी जो काही पैसा गोळा केला होता, तर भरपूर जर म्हणतात की तो पैसा गुरुजींनी बळकवला किंवा त्याच्यावर गुरुजींनीच हे केलं, तर त्याचं एक सांगू शकता का की नेमकं काय झालं त्या पैशाचं? रायगडावर सुवर्ण सिंहासन निर्माण व्हावं ही आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींचीच इच्छा होती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले आणि रायगडावर त्याच सिंहासनावर बसून 9 वर्ष पुढे संभाजी महाराजांनी छत्रपती म्हणून कारभार केला. 9 वर्षानंतर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, अत्यंत दुर्दैवी पद्धतीने संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि त्यानंतर रायगड शत्रूच्या ताब्यात गेल्यानंतर ते सुवर्ण सिंहासन जुल्फिकार खान आणि सगळ्या औरंगजेबाच्या त्या सगळ्या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलं, तोडून मोडून टाकलं. त्यानंतर आजही रायगडावर ते सुवर्ण सिंहासन नाहीये. जे सुवर्ण सिंहासन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या आपल्या 2 छत्रपतींच्या पराक्रमाची, स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, या हिंदवी स्वराज्याच्या स्वाभिमानाची निशाणी म्हणून ते सुवर्ण सिंहासन होतं. ते सुवर्ण सिंहासन 1689 साली जे भंगलं, ते आज ताब्यात रायगडावर निर्माण होऊ शकलं नाही. याची खंत वाटली असेल तर ती फक्त आदरणीय भिडे गुरुजींना वाटलेली, बाकी कोणालाही याच्याबद्दल आजपर्यंत खेद वाटलेला नाही. आणि म्हणून गुरुजींच्या तोंडी मी 25 वर्षापासून ऐकतोय की आपल्याला रायगडावर सिंहासन बांधायचं. एवढंच कशाला, रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे, खाली जिजामातेंची समाधी आहे पाचाड गावामध्ये, वर राज्याभिषेक झालेली ती सदर आहे, होळीच्या माळावर शिवाजी महाराजांची मूर्ती अलीकडच्या काळात बसवलेली गेल्या 40 वर्षापूर्वी. या रायगडावरची शिरकाई देवी आहे. या रायगडावरच्या पवित्र वास्तूंची नित्य पूजा झाली पाहिजे हा विचार पहिल्यांदा भिडे गुरुजींच्या डोक्यात आला. 1991 सालापासून आज तागाय, ऊन वारा पाऊस थंडी काही असो, अगदी कोविड आला तरी सुद्धा आपले धारकरी न चुकता रोज रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची नित्य पूजा करत होते. मागच्या 7 वर्षापूर्वी गुरुजींनी, माझ्या मते आजचाच दिवस आहे, आज 2 जून आहे ना, बरोबर 2 जून 2018 ला आपण रायगडावर एकत्र येऊन 7 वर्षापूर्वी संकल्प केला होता की आपल्याला सुवर्ण सिंहासन उभं करायचं म्हणून. आणि त्यासाठी एक ट्रस्ट म्हणजे एक न्यास नेमला गेला. त्या न्यासाचे सदस्य सुद्धा भिडे गुरुजी नाही आहेत. त्या न्यासाचं नाव आहे हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना न्यास. त्या न्यासाचे म्हणजे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते आपले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आहेत. त्या ट्रस्टचे काही सदस्य, तिथले 2 सदस्य पुण्यात राहतात, एक अविनाश धुमाळ म्हणून आहेत, एक आपले संजय बापू जडारे. हे त्या 10 जणांचं तो न्यास आहे. त्या ट्रस्टचे पदाधिकारी 10 आहेत, त्यातले हे 2 जण आहेत आणि रावसाहेब देसाई त्याचे अध्यक्ष आहेत आणि इतरही काही लोक आहेत. पण त्यामध्ये भिडे गुरुजी नाही आहेत. कुठल्याही ट्रस्टच्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्या ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या खात्यातून काढायला तर किमान अध्यक्ष आणि किमान 2 इतर जण अशा 3घांच्या सहीनेच पैसे काढता येतात. आजपर्यंत त्या खात्यातून 1 रुपया सुद्धा काढला गेलेला नाही. गुरुजींनी सुवर्ण सिंहासनाचा संकल्प करतानाच सांगितलेलं होतं की सोन्याच्या स्वरूपात आपण मदत घेणार नाही, फक्त रोख रकमेच्या स्वरूपात घेणार. ती रोख सुद्धा नाही तर आपण खात्यावर रक्कम जमा करून ती घेणार आहोत, म्हणजे चेक असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने असेल. याच पद्धतीने लोकांनी पैसे दिलेले आणि त्यातला 1ही रुपया आजपर्यंत बाहेर काढला गेलेला नाही. भिडे गुरुजींना मिळवायचं तर ते व्यक्तिगत लाभासाठी. भिडे गुरुजींना जर पैसेच कमवायचे असते तर आयुष्याच्या इतक्या शेवटी कशाला त्यांनी कमवले असते. ते MSc गोल्ड मेडल होते, मोठ्या ठिकाणी नोकरीला होते. मला गुरुजींनी सांगितलं ते दयानंद कॉलेज लातूर मध्ये नोकरीला असताना त्यांना 720 रुपये पगार होता आणि त्यांनी मला सांगितलं त्यावेळी सोन्याचा भाव 120 रुपये तोळा होता. म्हणजे आजच्या भाषेत गुरुजींना त्या काळी आजच्या भाषेत गुरुजींना किती पगार होता याची आपण कल्पना करू शकतो. पैसे कमवायचेच असते त्यावेळी कमवले असते. वैराग्यपूर्ण जीवन जगलेला हा मनुष्य आहे. स्वतःच्या तोंडाने आजपर्यंत त्यांनी एसटीचे तिकिटाचे पैसे सुद्धा कधी कोणाला मागितलेले नाहीत आम्हाला. ज्या माणसाच्या खिशात 1ही रुपया नसतो असा एकमेव मनुष्य या पृथ्वीतलावर, त्याचं नाव भिडे गुरुजी आहे. ज्यांनी आजपर्यंत स्वतः तोंडाने मला भूक लागली मला जेवायला वाढा असं सुद्धा कोणाला म्हटलेलं नाही. तो मनुष्य पैशावर त्याचं चित्त असेल अजिबात.
पण अपप्रचार करणाऱ्यांचं तोंड कोण धरू शकतं? पण त्यांनी स्वतः बुद्धीला विचारलं पाहिजे, आपण काय बोलतोय, आपण भानावर तर आहोत का नाही? ज्या माणसाला पैशाचाच मोह असता तर तो आजपर्यंत कुठं जाऊन पोहोचला असता. आणि काय काय गाव या देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि सगळ्या पक्षांचे अनेक नेते गुरुजींचं एका शब्दाची आज्ञा सुद्धा मानायला तयार होतात. त्यांच्याकडनं गुरुजींना पैसा अडका मागता आला नसता. त्यांच्याकडनं गुरुजींना अजून काही सुख साधनं मागता घेता आली नसती. पण वैराग्य नावाची गोष्टच ज्यांना माहिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात की कुत्र्याला ब्रह्मचर्य कसं कळणार? कुत्र्याच्या जातीला ब्रह्मचर्य माहित नाही, नटीच्या जातीला पातिव्रत्य माहित नाही. तसं ह्या टीका करणाऱ्यांना वैराग्य काय असते तेच माहित नाही. त्यामुळे ते भिडे गुरुजींवर अशा पद्धतीने बोलतात.